हाय हॅलो एव्हरीवन, मी चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे इंद्रायणी तांदळापासून जिरा राईस कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत। तेही पातेल्यामध्ये आज बनवणार आहोत। बिना करपता पाण्याच्या अचूक प्रमाणासह आज मी तुम्हाला सांगणार आहे की इंद्रायणी भाताचा जिरा राईस कसा बनवायचा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक मी पातेलं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण 2 चमचे आता तेल टाकून घ्यायचं आहे। ही खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि पातेल्यामध्ये न करपता आज आपण इंद्रायणी तांदळापासून हॉटेलमध्ये मिळतो त्याच प्रमाणात जिरा राईस बनवणार आहोत। थोडासा खडा मसाला घ्यायचा आहे, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता। यामध्ये मी इलायची, तेजपत्ता, दालचिनी आणि अजून 2-3 आयटम्स घेतलेले आहेत। आता हे छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। आता इथे आपण जिरा राईस बनवणार आहोत, तर इथे टीप आहे। जिरा राईस बनवण्यासाठी आपण जास्त जिरे घ्यायचे नाहीये। तिथे फक्त मी अर्धा चमचे जिरे घेतलेले आहेत, कारण जर तुम्ही जास्त जिरे टाकले तर फक्त भातामध्ये जिऱ्याची चव लागते। सो फक्त इथे आपण अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा कमी घेतले तरीही चालतील, फक्त एक स्मेल येण्यासाठी आपल्याला घ्यायचे असतात। आता हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्हाला दिसत असेल 1 वाटी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत आणि ते छान असे धुवून घ्यायचे आहेत। आता हे तांदूळ आपण या पातेल्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता हे छान असे आपण पहिल्यांदा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून हे तांदूळ आपले मोकळे तयार होतील। आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। आता हे पहिल्यांदा छान असं आपण 1 मिनिट तेलामध्ये हे तांदूळ आहोत। आता या वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतले होते, तर आता आपण यामध्ये या वाटीने 2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। हे इंद्रायणी भाताचं परफेक्ट प्रमाण आहे। जर तुम्ही इथे 1 वाटी तांदूळ घेतलं असेल तर तुम्ही इथे 2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून छान असा तुमचा मऊ भात तयार होईल। अजिबात जास्त पाणी लागत नाही, बट हे तुमच्या तांदळावर डिपेंड करणार आहे। जर तुमच्याकडे जाडा इंद्रायणी तांदूळ असेल तर तुम्हाला इथे 3 वाटी पाणी लागेल आणि या आकाराचा जर तुमच्याकडे तांदूळ असेल तर 2.5 वाटीमध्ये आपला हा भात तयार होतो। आता हे आपलं पाणी यामध्ये घालून झालेलं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला दिसत असेल आपला तांदूळ उकळायला लागलेला आहे। सुरुवातीला हा भात आपण हाय फ्लेमवरतीच उकळून देणार आहोत। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप जास्त आता उकळायला लागलेला आहे। जोपर्यंत हे पाणी अर्ध होत नाही तोपर्यंत हा भात उकळून द्यायचा आहे हाय फ्लेमवरतीच। आता तुम्हाला दिसत असेल भातातलं पाणी आटत आलेलं आहे। आता आपण गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटासाठी असंच पाणी आटोस्तोपर्यंत हे झाकण ठेवायचं आहे। आता आपली 5 मिनिटे झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघणार आहोत। पाणी आपलं आटत आलेलं आहे आणि भातही छान असा शिजलेला आहे। सो आता याच्यावरती परत आपण झाकण ठेवणार आहोत। आता यामध्ये कोणतंच पाणी घालायची गरज नाहीये। सो याच्यावरती आता हे परत झाकण ठेवायचं आहे आणि पाणी पूर्णपणे आटून द्यायचं आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, मी अजून 3 ते 4 मिनिटे शिजवला होता आणि यामधलं आता सगळं पाणी आटलेलं आहे। खूप छान असा आपला मोकळा इंद्रायणी भात तयार झालेला आहे। आता हा परत झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून जो आपण खडा मसाला टाकलेला होता त्याचा स्मेल छान असा भाताला लागला जाईल। त्याच्यानंतरच हा 10 मिनिटांनी उघडायचा आहे आणि सर्व करायचा आहे। अशा प्रकारे आपला हॉटेल स्टाईल इंद्रायणी भाताचा जिरा राईस तयार झालेला आहे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।